काय केलेली आहे? श्रवण केलेली आहे नाही का? तर आता आपण थोडं पुढे जाऊया. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा मनुष्य जन्मापासून जे काही कार्य करतो, समजा मला जे काही कार्य करतो आपण, त्या कार्यावर आपल्याला आपला जन्म पुढचा समजा हे आहे नाही का, स्थित आहे पुढचा जन्म. आज जर आपण समजा भक्ती जर करू, पुढचा जन्म आपला चांगला जाईल नाही का, कारण समोर तर येणारं जे आहे आपल्यासाठी ते चांगलं. आता समोर असं आहे का, आपण जसं जसं कर्म करू, दररोजचे जे कर्म करतो आपण, हे चित्रगुप्तानुसार आपले ते लिखाण करतात. लिखाण केल्यानंतर जे काही समजा तुमचं समजा जे काही तुमचं जास्त भरलं, पुण्य जास्त भरलं तर कुणीकडे जावं लागल? पुण्य जास्त जर झालं तर, पुण्य जर जास्त झालं तर आपण स्वर्गामध्ये जाऊ, आणि पाप जर जास्त झालं तर, आणि नरक किती आहे? 28 आहे. 4 कमी केले का? 4 कमी करता का नाही का? त्या जाग्यावर नाही तामित्र, अंधतामित्र नाही का, रौरव, महारौरव, अशा प्रकारचे महारौरव झाले. कुंभी पाक आहे, कालसूत्र आहे, अशिप रौद्रवन आहे, सुकर मुख आहे, अंधकूप आहे, कृमी भोजन आहे नाही का, संदंश आहे, सप्तसुर्मी आहे नाही का, वज्र संकट आहे, शाल्वली आहे, वैतरणी आहे, पुयोद आहे, प्राद्रोध आहे, विरोचन आहे नाही का, लाला भक्ष्य आहे, सार मैदान आहे, आणि अतिथ्य आहे, अंधपान आहे, शाल कर्दम आहे, रघुकुण आहे, भोजन आणि शूल क्रोध आहे, दंतशुक आहे, अवट निरोधन आहे, पर्यावर्तन आहे, आणि सुचिर मुख आहे. अशा प्रकारे 28 काय नरक आहेत. आणि प्रत्येक नरकाचं एक काय असते माहिती आहे का? पाताळ असते. असं आहे. अशा प्रकारे आता ज्याला आपण फेट ऑफ द फ्रूट म्हणतो, जैसे कर्म करेगा वैसे फल पाहेगा नाही का. जसं तुम्ही कर्म कराल त्या कर्मावर अवलंबून आहे तुमचं पुढचं जीवन, पुढचा तुमचा येणारा जन्म हा कशावर अवलंबून आहे? येणाऱ्या कर्मावर. म्हणून म्हटलेलं आहे का कर्म करीत जा. भगवान कृष्णानं गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे का कर्मण्य वाधिकारस्य महाफलेषु कदाचन नाही का. कर्म करीत जा, फलाची इच्छा करू नका. फल जर प्राप्त तुम्हाला जर इच्छा जर केली तर त्याचं फल तुम्हाला आताच भेटल, पण पुढे भेटणार. लक्षात ठेवा. देते ना तो साखरेचा खाणार त्याला देव देणार. देव देते पण कर्म नेते नाही का, नाही का. आता त्याला साखर तर खाणार असेल. आजकाल साखर तर खूप बाबा लोक साखरेचं काही समजा लाडू गिळू दिसले ना पंक्तीमध्ये, असं वाटते त्यांना का उठून पळावा कोणी इथं. कारण एवढी दुश्मनदायी झाली साखरची ना आपली द्यायची. कारण का प्रत्येक 80% लोक जर पाहिजे ना, आता मॅडमने जर विचारलं तर तुमच्या दुकानातून जास्तीत जास्त गोळ्या कशा जातात, त्या म्हणतील डायबिटीसच्या नाही का, डायबिटीसच्या गोळ्या जास्त जातात. म्हणजे म्हणणं तात्पर्य असं आहे का साखरेचा खाणार ही मन आता इथं बंद पडणार. आता मिठाचा खाणार म्हणाव ती आता तिथून नाही का, तिथून अटॅकच्या बिमाऱ्या लागल्या, बीपी वाढते. आता हे जवळपास हे बंदच झालं समजा, माहित आहे का. मग आता भक्ती घेणार त्याला देव पावणार नाही का, भक्ती घेणार त्याला देव पावणार नाही का. आता ही मन आपण प्रचलित करूया. आता जे जसं समजा कर्म करत तसं फळ समजा निश्चित आहे नाही का, नाही का. या हातानं जर केलं तर या हातानं भरावं लागते नाही का. इथेच करावं लागते, इथेच भरावं लागते नाही का. इथेच कर वेड्या, इथेच भर जगशील कुटुंब. या हातानं कर तू, या हातानं भर, येथेच कर आणि येथेच भर. इथंच करावं लागते आपल्याला. स्वर्गाची प्राप्ती तुम्ही जर कर्म जर केलं तर फळाची इच्छा जर तुम्ही केली ना, तुम्हाला फळ मिळलं, त्याच्याबद्दल नाही. तेव्हा मला 2 एकर वावर येऊ दे. तुम्हाला 8 दिवसामध्येच तुमची तडजोड होऊन वाटल्यास तुम्हाला 2 एकर वावर होऊन येते नाही का. परंतु पुढे तुम्हाला तुमचं काय होऊन माहिती आहे, ठणठण पान. काही नाही, ठणठण पान म्हणजे काही नाही तुमच्या जीवनामध्ये शिल्लक समोरचं. म्हणून आज देव कसंही भोगू आपण, परंतु येणारा कालावधी जो आहे समोरचा तो देवा सुपर जाऊ दे आम्हाला नाही का. मागणं मागतात लोक. आता काही जणांचं मागणं असं आहे, विचित्र मागणं आहे. देवाजवळ भक्ती केली एका जणानं,
आंधळ होतो. त्यानं भक्ती केली. देवा भगवंता मी तुझी भक्ती दररोज करतो रे देवा, पण माझी एक इच्छा आहे का मला माझ्या माझ्या नाही का माझ्या नातवाच्या नाही का माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र पाहू दे रे देवा मला. आता हा भक्तिवान होता, यानं भक्ती केली चांगली. भगवंतानं म्हटलं तथाच तू. आता भगवंताला विचार पडला या वेड्याचं लग्न नाही झालं. आता लग्नाच्या अगोदर हे बंधळ आहे, त्याने पहिले डोळे द्या लागल नाही का. डोळे देऊ समजा तेव्हा त्याने पोरगी देईल कोणी. आणि एक तर ब्रह्मचारी होतं. देवाला पहा एका मागणीमधून किती मागितलं त्यानं काय मागितलं बघ देवा माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र पाहू दे मला. राजछत्र नाही का, राजछत्र मागितलं बघ राजछत्र त्यानं नातवाच्या. पण हे काय होतं, याचं लग्न नाही झालं होतं. हे लग्नही नाही झालं आणि दोन्ही डोळ्यानं आंधळ होतं. पहिले देवाला काय करावं लागलं, देवाला त्याला पहिले डोळे द्यावं लागले. त्याच्यानंतर त्याचा विवाह करून द्यावा लागला नाही का. विवाह झाल्यानंतर त्याला काय झाला, मुलगा द्यावा लागला. मुलगा दिल्यानंतर त्या मुलाचं लग्न करावं लागलं. आणि त्याला जो नातू झाला नाही का, त्या नातू झाला तर त्या नातवाला राज्य द्यावं लागलं. आणि तो हत्तीवरून तो त्याचा नातू जात असताना त्याच्यावर छत्र होतं राजाचं. मागणं किती मागितलं होतं त्यानं, एकच मागितलं होतं माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र पाहू दे मला. ते पाहासाठी त्याला डोळी द्यायला लागले नाही का. तर असं मागण्याला तर असं आहे का त्या भक्तीमधून तेवढं मागतात लोक नाही का. मागणं नाही का, आपण देवाच्या समोर गुळाचा खळा ठेवतो फक्त नाही का. आणि मागण्याला तर संकल्प मालगाडी एवढा राहते नाही का. देवा मी तुला ₹1.25 प्रसाद चढवतो रे देवा नाही का. नाही का माझ्या जवळच 2 एकर आले, 2 एकर लागून यायचं तर त्याने विक्रिया काढलं नाही का. असं आमचं हे आहे. पण ते काय सोडून द्या आता. तरीचे लोक आहेत या दुनियामध्ये एका तऱ्हेचे. आता एका बाईनं काय केलं माहित आहे का, एका बाईनं सांगितलं का देवा मला नातू होऊ दे नाही का, सोन्याचा टोप वाहीन तुला. तुम्हाला कळलं वाटते देवा मला नातू होते सोन्याचा टोप. आता याने नातू तर झाला येईल नाही का. आणि हे देवाचं फेडणं द्यायला लागते ना. मग तो नवस केला तो. आता नवस फेडायला गेली आहे, याचा टोप काढला आणि नाही का नाही का याचा टोप काढला नातवाचा देवाजवळ गेली. देव म्हणे हे किती चित्र आहे म्हणे बाई म्हणे नाही का. माझ्या सोन्याचा टोप वय म्हणे येणं म्हणे 5 टोप कोणता आणला म्हणे, तो वापरलेला टोप घेऊन आली म्हणे डोक्यातला काढून नाही का. मग देव म्हणते का म्हणे तुझं सोन्याचा टोप म्हणे, नातवाचं नाव सोन्या ठेवलं म्हणे म्या. नातवाचं नाव काय आहे, सोन्याचा टोप घे. असं आहे. असं मागणाऱ्याचं काय कशा पद्धतीनं मागतील नाही का. मागणं आहे एका म्हणजे आपण हा जीव विचित्र आहे आपला. हा जीव विचित्र आहे. मागायचं नाही ते मागतो, काही मागतो ना देव. अरे भगवंताने मागितलं जी सुखरूप वस्तू आहे नाही का, जी सुखरूप वस्तू आहे ती मागायला पाहिजे नाही का. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी नाही या त्रैलोक्या वाचून. या त्रैलोक्यामध्ये सुख नाही का, त्याच्याशिवाय त्या भगवंताच्या शिवाय कोणीही सुखरूप नाही नाही का. या त्रिभुवनी त्याच्यासारखा सुखदायक कोणी नाही. तर त्याला मागायचं आपण तर आपण भलतं सलतच मागत बसतो. तो भाग वेगळा आहे नाही का. असं आपण आता या 28 नरकापैकी आता आपल्याला कोण्या नरकाचा दरवाजा ठोकायचा आहे नाही का, ते आपल्याला ठरवायचं आहे नाही का. कोण्या नरकामध्ये आपल्याला जायचं आहे. नसन जायचं तुम्हाला तर मग दुसरा दरवाजा कोणता आहे, स्वर्गाचा आहे नाही का. तर स्वर्गाच्या ह्याच्यात जायचं आहे का नरकाच्या ह्याच्यात, हे कोण ठरवलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हीच ठरवा ना आता आमचं नाही का. मी ठरवतो ना, तुम्ही माझ्यासोबत तर या ना. मी ठरवणार आहो ना. मी तुम्हाला जसं आता सांगून राहिलो मी तुमचीही देईन. पण तुमच्या गळ्यामध्ये आता मी एक संकल्प केला तुम्हाला. जेवढं मी सांगितलं आतापर्यंत, ज्यांनी गुरु केला त्याच्याबद्दल नाही. ज्याला जर कोणाची इच्छा असेल तर आपल्याकडे माळा वगैरे आहेत आणि जपाची माळ आहे आणि आसन पण आहे.
आजपासून कामाला लागत असेल तुम्हाला लागा कामाला आणि आपलं धन अर्जित करा. कोणतं? परमेश्वर रूपी धन. हे धन तर भरपूर आहे, हे इथंच राहणार आहे. जे सोबत येणारं धन आहे तुमच्या कल्याणासाठीच आमचा हे तसा जन्म झालेला आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टभीती परोपकार, नाही का? आग लगी है संसार में झरझर गिरत अंगार. काय? आग लगी है संसार में झरझर गिरत अंगार. संत न होते दुनिया में तो जल मरता संसार, नाही का? संत जर या दुनियामध्ये जर नसते ना तर हा संसार जल मेला असता, जळून खाक झाला असता, नाही का? म्हणून ही आहे परिस्थिती का संत आहेत तर तिथं काय माहिती आहे का? सुख आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला सुखाची प्राप्ती आहे. आणि संत आहेत हे जगाच्या कल्याणासाठी समजा तुमच्या आमच्यासाठी झटतात आणि करतात, नाही का? तर कोणाची इच्छा असेल समजा मनाची का बा नाही बा आपण गुरु केला नाही. आणि गुरु तर असं आहे माहिती आहे का? लाखो गुरु हे जगत में. मी तुम्हाला सांगतो गुरुची व्याख्या जर करायला गेलो तर भरपूर जण आहे, परंतु लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. अपने सारतों के वास्ते डंका बजाते ना बता. विश्वास का गुरु ये को बाकी नहीं कुछ ख्याल दे. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर ज्ञान दे. जे स्वतःची योग्यता स्पष्ट करून दाखवत असत अशा गुरुच्या चरणीला जावं लागते, नाही का? तर जर कोणाची इच्छा असेल असं एकच नाही तर आपली इथून सुरुवात करा. कारण दत्तात्रय प्रभूनं 24 गुरु केले होते. जिथून जिथून तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं त्या त्या ठिकाणाहून तुम्हाला फक्त समोर जाता येईल, नाही का? शेवटी सद्गुरु कृपा हे तुम्हाला आपल्या ध्येयापर्यंत नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. असं आहे. हे एक दिवस आपले समोर वाचणार आहे. हे हळद होय. हे एक दिवस आपले समोर समोर वाचणार आहे. पण परिस्थिती कशी आहे? जेव्हा तुमचं लग्न होते ना लोक समोर चालतात नाचतात समोर. लग्नाच्या वेळेस कुठं समोर जातात नाचतात, काय का? समोर ते तुम्हाला घेऊन जातात, काय करतात, नाही का? पण ज्यावेळेस मृत्यू होतो ना जनाजा समोर राहते आणि लोक मागे राहते. परिस्थिती किती विपरीत आहे. जेव्हा लग्न होते ना तेव्हा नाचतात समोर असतात लोक, नाही का? पण जेव्हा मृत्यू होते ना माणसाचा, आता तुम्ही पाहिलं असेल तर मृत्यू हळद वय इथं नाही. बरं ठीक आहे ना, तोही दिवस येतेच ना आपला, नाही का? आता हा समजा पहिला म्हणता देऊ तोही दिवस येणारच आहे, नाही का? हे हळद आहे समजा मनाची. फक्त फरक एवढाच आहे त्यावेळेस हळद नाही लागत, आता हळद लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आता आपल्याला कोणत्या ह्याच्यात जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि याच्यानंतर एक कथा आली आहे का एक काम्यकुब्ज नगरामध्ये, नाही का, अजामिळ राहत होता, नाही का? अजामिळाची कथा आहे. अजामिळ हा ब्राह्मण होता. हा काय होता? ब्राह्मण होता, शुद्ध ब्राह्मण होता. ज्याला आपण नाही का वेद पाठक म्हणू किंवा चतुर्वेदी म्हणू किंवा नाही का एक जर समजा वेद पाठ असेल त्याचा एक वेदी म्हणतो, नाही का? 2 वेद पाठ असेल तर द्विवेदी म्हणतो. 3 वेद जर पाठ असतील तर त्रिवेदी म्हणतो. आणि 4 वेद जर पाठ असतील तर त्याला चतुर्वेद म्हणतो. आणि ज्याच्या सर्वच पाठांतर त्याला काय म्हणतो? पंडित म्हणतो. नाही पंडित म्हणतो, नाही का? त्याला पंडित म्हणतो आपण. पंडित ही पदवी अशा तशाने नाही भेटत. 4 शास्त्र आपला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या पाठक मुखत गोत आहेत त्याला पंडित म्हणतो आपण, नाही का? नाही का? अशा प्रकारे हे याचं हे आहे. वेद पाठक म्हटलं म्हणजे एक आहे त्याचे वेद पाठ आहेत समजा म्हणायचे. पण एक वेदी द्विवेदी त्रिवेदी आणि चतुर्वेदी याचे. आता तुम्हाला तुम्ही ब्राह्मणच आहे तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही, नाही का? परदेशी ब्राह्मण आहे ना तुम्ही? बनिया म्हणजे ब्राह्मण होतो नाही ते तुम्ही परदेशी ब्राह्मण तो पाठक आहे. हो का? हा हो का? गुप्ताजी आहे की नाही? हा 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 बरोबर. चला असो. गोपाल कृष्ण भगवान की जय. मी तुम्हाला तेच समजत होतो आतापर्यंत. हो बर. तर अशा प्रकारे काम्यकुब्ज नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव काय होतं?
अजामिळ होता. काय होतं? हा वेद पाठक होता, वेदाचं ज्ञान होतं त्याला. आणि राजाकडे तो एक ब्राह्मण नाही का, त्याच्याकडे एक म्हणून पुरोहित म्हणून तो होता, पुरोहित होता तो. आणि पुरोहिताची पदवी किती असते हे तुम्हाला माहिती आहे. पुरोहित म्हटलं म्हणजे साधारण नाही राहत. पण हा इथून तिकडे जात असताना काय झालं, एक दिवस एका गणिकेचं तिथं मकान होतं. गणिकेमध्ये म्हटलं आपल्या मराठीमध्ये आपण तिला वेश्या म्हणतो नाही का. तर तिथं पण आता तिथं एक पुरुष होता आणि एक ते गणिका होती. तर त्याच्यावर याची नजर पडली, त्याची नजर पडली. नजर पडल्यानंतर काय झालं माहित आहे का, तर आता हा विचार करत करत गेला राजवाड्यामध्ये. राजवाड्यातून समजा त्याची सुट्टी झाली, तो घरी येताना सुद्धा त्याच्या मनामध्ये एकच फक्त भेडसावत होतं, ते फक्त ते चित्र दिसत होतं माणसाला. ते एखादी काय असते, चांगलं चित्र जर पाहिलं ना माणसानं, ते लवकर भुलून टाकत, लवकर भुलून विसरत म्हणून. पण एखादी वाईट चित्र जर पाहिलं ना, तर नेहमी त्याच्या दृष्टीमध्ये येते ते नेहमी. पण त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, त्याचं मन विचलित झालं. मग त्याचं विचलित झाल्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीकडे गेला. आणि असं करता करता काय झालं, त्या स्त्रीला आता ज्यावेळेस समजा लोक नाव ठेवतात त्या पद्धतीनं, हे राजापर्यंत गेलं. राजापर्यंत गेल्यानंतर राजानं समजावलं. राजानं असं समजावलं, अरे म्हणे तू पुरोहित आहेस माझ्याकडचा, आणि पुरोहिताची जागा काय असते, माझ्या आसनाशी आसन तुझ्या समोर राहते पुरोहिताचं, आणि तू हे असे काम करशील तर काय राजाने कोण काय म्हणणार. राजाने बेकारच म्हणणार ना, असा पुरोहित घेऊन हे करते बा, लोक नाव ठेवतील मला. पण त्याला समजावलं, पण तो समजाच्या पलीकडचा होता. त्याला म्हणत होते ते नाही तू आता समजा म्हणायचं. त्याला पत्नी होती पण तरी समजा म्हणायचं, त्याला ऐकलं नाही राजाचं. मग तो काय राजा काय म्हणे, असं कर म्हणे, मग तू हिच्यासोबत विवाह करून टाक. तो म्हणे मी विवाह करत नाही म्हणे, नाही का. अशा प्रकारे ज्यावेळेस म्हटल्यानंतर ते मग राजा म्हणे तू जर हे करत नसेल तर मी तुला या पुरोहित पदावरून काढून टाकतो. त्यानं तरी ऐकलं नाही. पण राजानं काय केलं, मग आपली नामुष्की होऊन राहिली, तर म्हणून राजानं त्याला त्या पदावरून खारिज केलं. मग आता पदावरून खारिज तर केलं, पण त्याला तिथेही राहू दिलं नाही. जा तू माझ्या राज्यातून बिलकुल इथून निघून चालला जा त्याला, आणि तिला काढून दिलं. ते राजाच्या बाहेर गेले, जोपर्यंत धन होतं त्याच्याजवळ तोपर्यंत धनाची समजा त्यानं खाल्लं समजा. मग त्याच्याजवळ तर धन संपलं. मग आता काय, आता तिचं तर समजा मला तर उदरनिर्वाह करायला लागते. असं करता करता त्याला मुलं झाले 8. किती? 8 मुलं झाली त्याला. मग 8 मुलाचं पालन पोषण प्लस पुन्हा पत्नीचं पालन पोषण, त्याच्यावर डोंगरच कोसळला तो. मग आता काय करा, पण इलाज नाही. आता कुठून भेटेल आपल्याला धन. मग लागला चोऱ्या करायला. मग काय लागला, चोऱ्या करायला लागला. असं करता करता चोऱ्या करत होता तो. आणि चोऱ्या करत असताना झालं काय नेमकं माहित आहे का, एक दिवस त्याची त्या स्त्रीची जी स्त्री होती समजा गणिका, तिची आता कोणाला देव केव्हा आठवतो, देव केव्हा आठवतो, संकटामध्ये देव आठवतो नाही का. कबीर महाराज जी म्हणतात का, सुख में सुमरन करे ना सभी करे, दुख में करे ना नहीं, दुख में सुमरन सभी करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमरन करे दुःख काय का हो नाही का. आता परिस्थिती अशी आहे, सुखाचे दिवस असलं तर भगवंताचं नाव नाही का. आला ताप तर देव मा बाप नाही का, आला ताप तर देव मा बाप नाही का, देव माझा बाप नाही का, नाही तर कोण पाहिला. अशा प्रकारचे ज्यावेळेस मग तिच्यावर संकट पडलं, तिने देवाने आराधना केली का तेव्हा काहीतरी मार्ग निघले. तेवढ्यामध्येच काय झालं, 2-3 साधू त्या रस्त्यानं जात असताना त्या एका गावाच्या शेड्यावर इथं घर होतं. तिथल्या आता पोरं मोठे टवाळखोर राहतात. त्या पोरांना विचारलं, अरे या गावामध्ये काही कोण्या साधूचं म्हणा किंवा कोणी वैष्णवाचं म्हणा असं कोणाचं घर आहे का नाही का. आता हे पोट्टे टवाळखोर होते, त्यानं बरोबर त्या गणिकेचं त्या अजमिळातच घर, तो संन्यासी आहे. अरे तो काय देवाचा उपासक आहे नाही का. आणि दिलं ना त्याच्या इकडे ते पाठवून. पोट्टे असे राहते, काही पोट्टे असे एवढी विचित्र राहते माहित आहे का. मुलांचं जर म्हटलं तर आता एक दिवस एक मुलगा शाळेत गेला नाही. एक दिवस एक मुलगा शाळेत नाही गेला तर तिकडून त्याचे शिक्षक येऊन राहिले. इकून याचा आजार आणि हा जाऊन राहिला.
इकडून याचा आजार हा जाऊन राहिला, तिकडून शिक्षक येऊन राहिले. तर तो काय म्हणते, अरे अरे तू काल शाळेत नाही गेला, तुझ्या मास्तर येऊन राहिला ना तिकडून, लप 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 लप. तो काय म्हणते माहित आहे का, आजोबा आजोबा मी नाही, तुम्ही लपा तुम्ही लपा. म्हणते तुम्ही लपा आजोबा. अरे मी कोण रे, मी कोण लपू, तू लप, शाळेत तू नाही गेला होता, मी कशाला लपू, शाळेत तू नाही गेला मी कशाला लपू. नाही नाही म्हणे, तसं नाही म्हणे, ते मी काल शाळेत गेलो नव्हतो तर मी गुरुजीला हे सांगितलं म्हणे का माझा आजोबा वारला म्हणून मी काही शाळेत आलो नाही, म्हणून तुम्ही लपा म्हणे, तुम्ही लपा, तुम्ही लपा दिसू म्हणे त्यांच्या डोळ्याने. असे कार्टे मोठी विचित्र राहते नाही का, नाही का, हो नाही का, हे काय म्हणजे काय आहे, असं आहे ना. आता त्यांचा दोष नाही, तो त्यांच्या लहानपणाचा. एक काय झालं माहित आहे का, हे चौघ जण असे अशा मित्रासारखे मिळले आणि हे आता या मंदिरातून दुसऱ्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात गेले. आता ह्या पोट्टीचं कोणतं काम आहे माहित आहे का, कुठं कसं आहे तिथं कसं आहे. एका जणानं रायला झालं आणि यानं कणी गणपतीच्या बोंबलीमध्ये पोट टाकलं. आता गणपतीच्या बोंबलीमध्ये बोट टाकलं बोटाच्या बोंबलीमध्ये. तर त्याच्यामध्ये काय झालं माहित आहे का, त्याच्यामध्ये असा याने आराम भेटला आणि त्याच्यामध्ये नाही का, पण यानं हू की चुई नाही केलं. यानं हू की चुई नाही केलं, त्या बोट टाकलं. कारण हू की चू कोण नाही केलं, कारण मातर दुसऱ्याला बसायची होती ना, मातर दुसऱ्याला पाहिजे होती, म्हणून यानं काही याची अंगार्थ झाली नाही का. याला इंचवाला डंक तर मारला पण ते यानं ते हल्लही नाही जाग्यावरून. म्हणजे काय रे म्हणे, अरे का म्हणजे सांगून राहिला दुसऱ्या मित्राले, काय बोंबलीमध्ये किती मस्त थंडी थंडी हवा आहे म्हणे, याच्यामध्ये थंडी थंडी हवा. आता याने असं वाटलं, याने थंडी थंडी वाटली तर आपल्याला थंडी थंडी वाटलं. याने धरलं बोट टाकलं ना बोंबलीमध्ये, याने दणका दिला ठेवून, याने दणका ठेवून दिला तर हेही बोंबललं नाही. आता बोंबलतो तर याने प्रसाद भेटणार नाही. असे तिघ जण होते. आता मी जर बोंबललो तर समोर तर टाकणार नाही, याने प्रसाद भेटणार नाही. याने प्रसाद भेटायचा आहे ना. अरे खरंच म्हणे, यानं म्हटलं म्हणे चांगलं थंडी थंडी हवा, खरंच थंडी थंडी आहे म्हणे. तिसऱ्यानं विचार केला नाही, त्याने टाकलं बोंबलीत बोट आणि ते असं बोंबललं होतं यानं. आई वा काय झालं म्हणे, काय थंड थंड आहे म्हणे, दणका बसला ना दगडात घेऊन उडून राहिलो, दोन दोन हात तिथं जाग्यावरच. ते असं आहे, असे हे कार्ट्याची जात आहे नाही का. तर ह्या कार्ट्यांनी काय केलं माहित आहे का, त्या अजामिळाचा रस्ता दाखवला घराचा. आणि हे साधू खरंच गेले ना, शेड्यावर आहे म्हणे, आमका ओळ लागल म्हणे, ओळाचं झाड, ओळाच्या झाडापासून म्हणे, त्या ओळाच्या झाडावर म्हणे काय झेंडा आहे म्हणे, आणि त्याच्याच बाजूने त्याचं अजामिळाचं नाव विचारता म्हणे कोणाले. आता हे पोट्टेने सांगितलं, हे साधू बरोबर गेले. गेल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. गेल्यानंतर का हो म्हणे, अजामिळाचं घर कोणतं, हेच होय म्हणे. आता गेल्यानंतर आता त्याला असं वाटलं काय पाणी धुवाले, पाणी तीन बाळ समजा बकेट गिकेट ठेवून, ते काय करते नाही का, तिले काय तर माहिती. तेवढं आल्यानंतर ते काय म्हणते, हे अजामिळाचंच घर ना. हो 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 अजामिळाचंच घर आहे. बरं आम्ही रात्रभर तसा मुक्काम करतो, आमची इच्छा आहे. कारण आमच्याजवळ सर्वच खाणं पिण्यासाठी व्यवस्था आहे, फक्त काय झोपण्यासाठी म्हटलं म्हणजे नाही. कारण तर आता रात्रीचं जाणं म्हणजे काय, हिंसक प्राणी राहतात जंगलामध्ये, तर आता आम्हाला त्याच्यापासून सगळं त्रास होईल किंवा नाही का. तर म्हणून ठीक आहे ना म्हणे, तुम्ही करा म्हणे आराम. तर त्या बाईनं काय केलं माहित आहे का, तर त्या बाईनं मस्त स्वयंपाक केला, तिघांना जीव घातलं, सर्व मस्त आनंदात बढियापैकी मस्त स्वयंपाक केला आणि झोपले की तसा. झोपल्यानंतर सकाळ झाली. हा कुठे गेला होता माहित आहे का, दरोडा टाकाले अजामीर चोरी करण्यासाठी, आणि त्याच्यातून काहीच नव्हतं ना नाही का. तर एक तर 8 मुलं होती त्याला आणि हे नाही का. तर मग म्हणे आता कसं, आता झालं सकाळ आली. हे तोंडच धुवून जायचे होते, तोंड यांनी धुतलं आणि हे टपकलं ना तेवढ्यामध्ये. अजामीर आला, हे कोण आहे म्हणे, हे म्हणे आपल्या घरचे पाहुणे आहे. बरं पाहुणे आहे, ठीक आहे म्हणे, हे साधू संत आहेत म्हणे. बरं इथं कोणतं काम आहे, इथं त्या साधू संत इथं कोणतं काम आहे म्हणे. नाही 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 म्हणे, साधू संतांचं काम नाही, ते आले म्हणे. तर बरं म्हणे. मग आता यांनी म्हणे, आता यांचं जेवण वगैरे आटोपून झालं म्हणे, आता हे नाश्ता करून जातील म्हणे. बरं आता यांनी नाश्ता केला आणि हे जाळे लागल्यानंतर काय म्हणतात ते, आता आम्हाला तुम्ही तर हे दिलं समजा नाही का, दानात दिलं समजा, जे काही जीव घातलं ते दान केलं ना, अन्नदान केलं ना. दान केल्यानंतर त्याच्यावर दक्षिणा द्यायला लागते नाही का. दानाची पत्नी आहे दक्षिणा, लक्षात ठेवा.
तुम्ही दान दिलं पण दक्षिणा जर नाही दिलं तर ते अपूर्ण झालं. दान दिल्यानंतर दक्षिणा ही द्यावंच लागते. तर तो ते साधू काय म्हणतात, आता आम्हाला दान दिलं, तुम्ही दान केलं, पण आता याच्यावर दक्षिणा पाहिजे आम्हाला. ते म्हणते तुम्ही कोण्या गावचे आहे, मी किती घाटचं पाणी पिऊन आलो, हिंगणघाट सोडून फक्त, नाही का, कवळ घाटही आलं त्याच्यामध्ये, नाही का, इतक्या घाटाचं पाणी पिऊन आलो आणि तुम्ही मला दक्षिणा मागून राहिले. हे समजा म्हणे तुमचं जे साहित्य आहे तुमच्याजवळ, विना गिना हे ते आहे, ते मी चोरलं घेतलं नाही, तुम्ही चोरलं नाही तुमचं, हे दक्षिणा समजा म्हणे तुमची, का मी तुमच्याजवळून हिसकलं नाही ते तुमचं साहित्य, हे दक्षिणा समजा म्हणे, आणि त्याला उठा म्हणे इथून, त्याला लागा म्हणे रस्त्यानं. आता हे काही जे संत होते काही कच्च्या गोळ्या खेळून आले होते का? आले होते ना माझ्यासारखी इतक्या घाटाचं पाणी पिऊन, नाही का. हे आल्यानंतर मग ते नाही म्हणे आम्ही तसं नाही जात म्हणे, नाही 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 नाही, आम्हाला दान दिल्यानंतर दक्षिणा पाहिजेच म्हणे. बरं, तर मी अजामिळ नाव ऐकलं नाही का म्हणे, अजामिळाचं नाव नाही ऐकलं का, नाही का. तो म्हणे नाव तर आता सांगितलं म्हणे पोट्टेनं मला, हे कार्टीनं आलो म्हणे, पण आमची अट आहे म्हणे बाजन. बरं म्हणे आता तो काही देणार, आता तो चोर माणूस तो का लुटून आणणारा, तो काय देणार आहे. त्यानं बरं याईनं विचार केला, हे काही बसत जात नाही, आता आपण एक करा. त्याची पत्नी होती गरोदर, 9व्या मुलासाठी पत्नी गरोदर होती. आता आम्हाला तू दक्षिणा देत नाही, ठीक आहे म्हणे, पण तुझी पत्नी गरोदर आहे म्हणे, पण तुला म्हणे मुलगा होईल म्हणे. काय होईल? मुलगा. याचं नाव फक्त नारायण ठेवतो, हे दक्षिणा झाली म्हणे आम्हाला, गोपाळ कृष्ण भगवान की. तो म्हणे मी कशासाठी ठेवू म्हणे ना, नाही तर दक्षिणा दे म्हणे, नाही तर दक्षिणा दे, नाही दक्षिणा देशील तर त्याचं नाव नारायण ठेव. यांनी असं वाटलं नारायण ठेवल्यानं आपलं काय फरक पडून राहिला, नाही का, नारायण ठेवल्यानं काही फरक पडला, ठीक आहे म्हणजे नारायण नाव ठेवून घे. आता हे निघून गेले साधू, निघून गेल्यानंतर 9 महिने भरल्यानंतर 9 दिवसानंतर तिला पुत्र झाला. आणि त्यानं सांगितल्या पद्धतीनं कार्य केलं. त्याचं नाव काय ठेवलं? नारायण ठेवलं. मग नारायण नाव ठेवल्यानंतर काय झालं माहित आहे का, मग आता याचा कालखंड समजा म्हणा जवळ आला, जाण्याचा कालखंड जवळ आल्यानंतर सर्वात जास्त प्रेम कोणावर असते? लहान मुलावर राहते. हे 8 जे होते त्याच्यावर नाही, जे लहान आलं होतं ते त्याच्यावर. मग कोणतेही काही करत असताना नारायण, ए बेटा इकडे, ए नारायण, ए नारायण. पण ज्यावेळेस अंतकाळ त्याचा सोबत आला जवळ आला ना, त्यावेळेस नारायणाचाच आवाज म्हणजे हे करत होतो, नारायण नारायण. पण जेव्हा मृत्यूच्या काळामध्ये जर समजा मनाचं भगवंताचं नाव जर आलं का, तर त्याला इह परलोक प्राप्त आहे. कसा? हे मी सांगत नाही, संत सांगतात. काय म्हणतात? काय संतांनी सांगितलेलं आहे का, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुकाराम महाराज सांगतात का अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, जेव्हा अंतकाळ माणसाचा चालू असतो तर नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्यासारखं सुखच नाही तुमचं. तर मग त्या अजामिळानं काय केलं, त्यानं जीवनभर लोकांचं डुबाडलं. पण शेवटी काय केलं त्यानं? शेवटी एकच केलं का, शेवटी त्यानं देवाचं नारायणाचं नाव, नारायण नाव हे जरी मुलाचं घेतलं असेल पण नाव कोणाचं आहे प्रश्न येत नाही. म्हणून तेव्हाच्या काळापासून नाव नारायणाचं का देवाची नाव ठेवत होते, नाही का, देवाचे नाव. आता नाव देवाचे नाही. आता जर तुम्ही अंतकाळ तुमच्या जवळ आला ना, तर अंतकाळात तुम्ही जर पुकारलं ना, तर देव तर सोड आहे पण सैतान आल्याशिवाय राहत नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय, नाही का. दुसरं काय नावच नाही ना, ते तो देव येते कधी का त्याचं नाव घ्यायचं तेव्हा. आता देवाचं नाव राहिलं का? बाबू तुझं नाव काय आहे रे? यश. तुझं? जीवन. शिवा. तुझं काय बाबू? वैष्णव. आहे. आता हे आहे कुठं यश म्हणजे आहेच ना त्याच्यामध्ये, आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ काही जणाला कळून आहे, काही जणाला कळून आहे, आणि काही जण 0 बजेट मध्ये आउट झाले बिलकुल, नाही का. 0 बजेट मध्ये बिलकुल याचा 0 करून टाकला, नाही का. नाव कसे पाहिजे हो, ज्यावेळेस मरताना जर समजा ते नाव नाही, जन्मभर नाव घेतलं पण मरताना जर समजा नाव आलं तर देवाचं नाव,
अरे ज्यावेळी गांधीजीला गोळ्या मारून ठार केलं त्यावेळी त्यांच्या मुखामध्ये नाव आलं कोणतं? हरे राम. फुकट नाहीये, त्यालाही प्रारब्ध पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की. मग त्याचं नावाची किंमत किती आहे तर आपण याचा उल्लेख आता इथे करणार नाही. आपण उद्या किती आलो तर पाहू समजा नावाची किंमत किती आहे, नाही का. त्याच्यानंतर आपल्याला कथा भरपूर राहिले ना, मग वेळ होत आली आपली, नाही का. तर असं आहे. आणि म्हणून एक आता आपण जय विजयाची कथा घेऊ, नाही का. जय आणि विजय. जय आणि विजय हे दोन पार्षद होते. हे भगवंताचे पार्षद आहेत. हे विष्णूजीचे कोण होते? द्वारपाल होते, नाही का. हे द्वारपाल असताना यांना श्राप दिला होता. कोण दिला होता श्राप? हा सनकादिक मुनींना श्राप दिला होता. कोण? सनत, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. हे जे चौघ जे भाऊ होते हे 24 अवतारापैकी एक अवतार आहे यांचा, नाही का. तर हे ज्यावेळेस समजा म्हणाचे जात असताना वैकुंठामध्ये भगवंताच्या जवळ भेटीला दर्शनाला जात हे भक्त होते. मग ज्यावेळी ते द्वारपाल होते तर त्यांनी सांगितलं का इथून तुम्हाला जाण्यासाठी म्हणजे आम्ही तुम्हाला जाऊ देत नाही. तर ते म्हणे का बरं? नाही आम्हाला अशी आज्ञा नाही कोणाला येऊ द्यायचं नाही, त्याच्यासाठी आम्ही द्वारपाल आहोत. मग आता ते बळबळ कुणाला येईल राग आला. सनकादिक मुनींना राग आला. राग आल्याबरोबर त्यांनी एकच सांगितलं, अरे तुम्ही एवढं आमच्या सोबत बोलत आहात, आमच्या प्रभू पासून आम्हाला विमुख करत आहात तुम्ही. तुला श्राप देतो, तुला श्राप देतो, तुम्हाला श्राप देतो का तुम्ही राक्षसी योनीमध्ये पडाल. कशा योनीमध्ये? राक्षसी योनीमध्ये पडाल. आणि तात्काळ काय झालं, भगवंत तिकडून आले. आल्यानंतर भगवंतांनी बघितलं. भगवंतांना बघितल्या बरोबर काय झालं माहित आहे का. आणि काय झालं विचारलं, काय झालं. नाही यांनी देवा आमचं तर काही नाही, आम्ही तुमचे पार्षद आहे, आम्ही द्वारपाल आहोत तुमचे, नाही का. आणि आम्हाला का बरं तुम्ही असं. तर त्यांनी सांगितलं तुमचा सर्वात मोठा गुन्हा आहे. गुन्हा कोणता आहे का तुम्ही, गुन्हा कोणता आहे तर तुम्ही भक्त आणि भगवंत याच्यामधला जो संवाद असतो, याच्यामधली जी संगता असते, याच्यामधली जी अटूट नातं असतं तुम्ही खंडित केलं. तुम्ही नातं देव आणि भक्ताचं. म्हणून तुम्हाला जो श्राप भेटला तो योग्य भेटला. तुम्हाला जो श्राप भेटला ना तो योग्य भेटला. अशा प्रकारे त्यांनी काय केलं माहित आहे का, श्राप देऊन दिला. श्राप दिल्यानंतर काय झालं नेमकं, श्राप दिल्यानंतर काय झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्राप तर दिला त्यांना. आता श्राप दिल्यानंतर मग हे परत आता त्यांनी सांगितलं आमचा तर काही गुन्हा काही नाही बाबा, आमचा काय गुन्हा सांगा तुम्ही. आम्ही काही समजा कोणतं, आम्ही तुझे द्वारपाल आहोत. आणि या द्वारपाल असताना फक्त एवढाच आमचा गुन्हा आहे का आम्ही या सनकादिक मुनींना आत येऊ दिलं नाही, कारण आमचं कामच ते आहे अळवणं. पण अळवा कोणाला लागते हे समजलं पाहिजे द्वारपालांना. आता एकूण तिकडून जर समजा कोणी असल आणि तो मालकाचा समजा मुलगा जर असल आणि त्याने जर तुम्ही अळवत असाल तर तो मालक ठेवून का तुम्हाला कामावर, नाही का. ते समजलं पाहिजे ना. मालकानं ड्युटी दिली ना तुम्हाला, पण अळवाचं कोणाला हे समजलं पाहिजे ना. त्या जय विजयाला तेवढं कळलं नसल्यामुळं त्यांनी काय केलं माहित आहे का, त्यांना श्राप देऊन दिला. आणि श्राप दिल्यानंतर काय झालं, तुम्हाला मग आता उशाप असा दिला, तुम्हाला जर समजा सजातीय भक्ती जर करायची असेल ना, म्हणजे सकारात्मक भक्ती जर करायची असेल तर 7 जन्मापर्यंत तुम्हाला या योनीमध्ये राहायला लागल. जर नकारात्मक जर भक्ती करायची असेल तुम्हाला तर 3 जन्मामध्येच तुमचं निवृत्त व्हाल तुम्ही. असा कोणी मग उशाप देऊन दिला. मग असं झालं. मग 3 जन्मामध्ये त्यांनी हे केलं. आम्ही 7 जन्म कुठं पाहिलं, आम्हाला फक्त 3 जन्म पाहिजे. 3 जन्मामध्ये आम्ही आमची निवृत्ती करून टाकू आमच्या याची, नाही का. मग कोणता पहिला जन्म जो आहे जय विजयाचा, जे राक्षसी योनीमध्ये जायला पहिला जो जन्म आहे तो जन्म कोणता आहे, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. हे पहिली जोडी, दोघे सख्खे भाऊ. जय विजय कोण होते, सख्खे भाऊ होते. आणि या हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या योनीमध्ये जे गेले राक्षसी योनीमध्ये हे दोन्ही सख्खे भाऊ होते, नाही का. त्याच्यानंतर जी आहे दुसरी जोडी आहे रावण आणि कुंभकर्ण. रावण आणि दोन्ही सख्खे भाऊ होते. आणि तिसरी जी जोडी झाली आहे समजा मनाची कोणती आहे, शिशुपाल आणि दंतवक्र. शिशुपाल आणि दंतवक्र ह्या 3 जोड्या आहेत, नाही का. आता यांनी काय ठरवलं समजा मनाचं का बा आम्हाला
सजाती म्हणजे विरुद्ध भक्ती जरी असली तर भगवंताला पाव नाही असं नाही आहे का? मग त्यांनी आता वाल्मिक ऋषीला वाल्या कोळी होता हा, याला नारदानं मंत्र दिला होता नाही का? कोणता मंत्र दिला होता? राम दिला होता. पण तो राम जपे का? तो काय म्हणे? मरा मरा म्हणे. म्हणजे भक्ती कशी केली? उलटी केली ना. तुम्ही उलटी करा का सिधी करा, त्याचं फळ सारखंच आहे. आता त्याला प्रमाण आहे, असंही नाही का मी सांगितलं म्हणून तुम्ही ऐकून राहिले, तर त्याला प्रमाण आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणाशिवाय सिद्ध होत नाही, नाही का? त्याला प्रमाण आहे. कबीर महाराज प्रमाण देतात, आपला तुलसी महाराज देतात. काय म्हणतात? तुलसी अपने राम को, तुलसी अपने राम को रीज भजो या खीज. रीज म्हणजे उलटन, खीज म्हणजे सरक. रीज भजो या खीज आणि भूमी फेके उगेंगे उलटे सीधे बीज. आता तुम्ही पेरणी करता, ज्यावेळी तुम्ही दाणे टाकता जमिनीमध्ये, कोणते ते सरळ पडतात, कोणते उलटे पडतात. पण ते उलटे पडलेले जमिनी जातात का? ते उलटे पडले तरी वरच येतात आणि सरळ पडले तरी वरच येतात. म्हणून भगवंताची भक्ती तुम्ही उलटी राम म्हणा का मरा म्हणा, तुम्ही सरकी म्हणा का उलटी म्हणा, भगवंताची प्राप्ती ही निश्चित 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 आहेच. बिलकुल. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे त्या तीन योनीमध्ये त्या तिघांनी भक्ती केली भगवंताची. भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. त्यांनी नाश नाही केला, विनाश नाही केला त्यांचा. जय हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्यक्षाला मारायला गेले तर त्यांना वराह अवतार धारण करावा लागला. कोणता? वराह अवतार धारण करावा लागला, नाही का? आणि हिरण्यकशिपूला मारायला गेले तर कोणता अवतार धारण करावा लागला? कोणता? नरसिंहाचा अवतार धारण करावा लागला, नाही का? नाही का? आणि रावणाला जर मारायला गेले तर कोणता अवतार? त्याला परिपूर्ण अवतार म्हणतात. राम अवतार, कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. आणि हिरण्यक्ष आणि वराह अवतार हे अंशांश अवतार आहेत. हे कोणते अवतार आहेत? अंशांश अवतार. अंशांश अवतार म्हणजे कार्य संपलं आणि निघून जाणे, तात्काळ, बिलकुल काही क्षणापुरती येणे. वराह अवतार काही क्षणापर्यंत आला होता, काही वेळापर्यंत. तसंच नरसिंह अवतार काही वेळापर्यंत होता. परंतु राम अवतार हा परिपूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे, कारण हा दीर्घ कालापर्यंत अवतार झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रकारे जय आणि विजयाचं इथं आपण हे बघितलेलं आहे, नाही का? याच्यानंतर कथा आलेली आहे, नाही का? हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षाची. आता आपण पहिल्यांदा त्याचा जन्म झालेला तो पाहू आपण, नाही का? आता हिरण्यक्ष हा एवढा काही समजा मनाचा धुरंधर राक्षस होता. यानं पृथ्वी तळाशी नेली होती, डुबवली होती पृथ्वी, नाही का? मग त्याच्यासाठी काय करावं लागलं? पृथ्वी तळाशी नेली. आता काय? सर्व डुबणार, सर्व आता नष्ट होणार, नाही का? प्रलय येण्याच्या अगोदर जर समजा हा प्रलय येत असन, नाही का? प्रलय आला त्याला नैमित्तिक प्रलय म्हणतात, नाही का? कारणिक असलेला प्रलय. हा प्रलय नाही आहे, हे आक्रमण आहे. हे काय? एखाद्यानं आक्रमण केलं, नाही का? आक्रमण केलं आणि ती पृथ्वी जर तळाशी जर झालं असेल समुद्रामध्ये, ते आक्रमण तोडून टाकण्यासाठी अवतार धारण करावं लागतं. एखादा आता नगर आहे, नगरामध्ये आता तशी जे नैसर्गिक जे आपत्ती आली ती आपत्ती आहे. जसा कोरोना आला, हे कोणती आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. जर एखाद्या राजानं जर समजा आक्रमण केलं दुसऱ्या राजानं, त्याला कोणती आपत्ती? नैसर्गिक आपत्ती म्हणू का आपण? नाही नाही नाही, ती एक आक्रमण आहे तुमच्यावर केलेलं. तर त्याला मोडण्यासाठी काय करतात माहित आहे का? हा सुद्धा आपला शस्त्र उचलते आणि त्याच्यावर चालून जाते, नाही का? तसं हिरण्यक्षाने ज्यावेळेस पृथ्वी तळामध्ये घेऊन चालला, हे आक्रमण होतं. हा प्रलय होता का? नाही. पृथ्वी तेव्हाच बोलत असते जेव्हा प्रलय होतो. प्रलय केव्हा होते? हे ब्रह्माजीचे 100 वर्ष पूर्ण झाले म्हणजे प्रलय येतो, नाही का? आहे समोर, आपण पाहू, त्याचा विचार करू. तेव्हा प्रलय येत असतो, तसा प्रलय येत नसतो. म्हणून 100 वर्ष झाल्यानंतर पृथ्वी चेंज होते. काय होते? म्हणजे परावर्ती दुसरी सृष्टी निर्माण होते, नाही का? असं. तर अशा प्रकारे मग हिरण्यक्ष जो आहे त्यानं तो मातला होता, नाही का? हे राक्षसा यांना काय असते, थोडासा भोर भेटला, काही माततात आणि मग हे देवानं दिलेला आहे की नाही, त्या देवावर सरके होतात. मग यांनी काय केलं? यांना वराह अवतार धारण करावा लागला. वराहाचे काय? ते पृथ्वी आणण्यासाठी त्यांना काय असतात? ते 10 शिंगण असतात, दात. वराह म्हणजे डुकराचा अवतार. त्याला असे 2 दात होते. त्या दातावर ती पृथ्वी धरली आणि वर आणली. पृथ्वी दाडे धरून या, नाही का? नाही का?
अशा प्रकारे त्यांनी मग ते पृथ्वीवर आणली आणि पृथ्वीचं रक्षण केलं. आणि त्याच्यानंतर मग त्या हिरण्यकशाचा त्या वराह अवतारानं काय केलं, वध करून टाकला. हा वध झालेला पाहून हिरण्यकशाचा वध झाला हे पाहून हिरण्यकशिपू जो आहे हा त्याचा लहान भाऊ आहे. त्याचं प्रेम एवढं होतं भावावर, अतोनात प्रेम होतं नाही का. भाऊ आताही आहे नाही का. एका तासासाठी खुनाखुनी होते, एका तासासाठी. अरे एक तास सोडा, धुऱ्यासाठी. एखादा भाऊ जरी समजा गावाला गेला असेल ना, हा त्याचा धुरा बरोबर कोरत कोरत नेते आणि इतका साकट ठेवते. अशी ही परिस्थिती आहे. आणि तुम्हाला जर समजा काही करायचं असेल तर भाऊ असा कोणासारखा, भाऊ असा तर भरतासारखा असा नाही का. भरतासारखा राज्यपाठ नाही केला हो, सोडून त्याग केला नाही का. भाऊ जर तोही काही सक्का भाऊ होता का. तुम्ही तर सख्या भावाचे पाहता. आपली ही स्थिती आहे. असो, तो दुसऱ्या इकडे आपल्याला जायचं नाही. तो हिरण्यक्ष समजा मारल्यानंतर हिरण्यकश्यपूनं आपल्या भावासाठी विष्णूचा, हे कार्य कोणाचं होतं, विष्णूचा बदला घेण्यासाठी त्यांनी तपश्चर्या करायला शुक्राचार्याला सांगितलं. शुक्राचार्य हा विरोधक होता कोणाचा, हा तसा जर पाहिला तर भृगूचा पुत्र होय. कोणाचा, भृगू वंशातला भृगूचा पुत्र होय शुक्राचार्य. ख्यातीचा पुत्र, ख्याती त्याची आई आहे. परंतु यानं वितुष्ट काय घेतलं का, बृहस्पती आणि हा शुक्राचार्य ज्या वेळेस गुरुकुलामध्ये गेले ना नाही का शिक्षणासाठी, बृहस्पती गुरु होते, वशिष्ठ आणि हा याच्यामध्ये भेद निर्माण झाला असं त्याला वाटत होतं. मला कमी शिक्षा दिली आणि त्या वशिष्ठाला जास्त शिक्षा दिली कोण, बृहस्पतीनं. त्याच्यामुळं असं झालं ते काय म्हणे का, माझा इथे उपहास केला, मला कमी लेखलं म्हणून मी आजपासून मी देवाचं जे गुरु आहोत ते त्याग करतो आणि मी राक्षसाचा, त्याच्यामध्ये राक्षसाचा त्यांनी साथ दिली त्याला म्हणून राक्षसाचे गुरु झाले ते. परंतु भगवंतांनी श्राप दिला, तू आता ब्राह्मण याच्यामध्ये जन्माला आल्यामुळं त्याचे दोन भाग केले. एक भाग केला ब्राह्मणाच्या याच्यामध्ये तू भृगुपुत्र असल्यामुळे, कारण भृगु हा ब्राह्मण आहे, त्याच्यामुळं तू चांगल्या याच्यामध्ये एक भाग गेला त्याचा, एक भाग केला त्याचा राक्षसाच्या याच्यामध्ये, म्हणून त्याचे दोन भाग केलेले आहेत. ते एक कथा अलग गेलेली आहे म्हणून आलं त्याचं नाव म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे मग राक्षसांचे गुरु कोण आहेत, शुक्राचार्य. मग ज्या वेळेस मग हे तपश्चर्यासाठी गेले, यांनी तपश्चर्या केली घरभर. परंतु इकडे ज्यावेळेस तपश्चर्याला जर कोणी बसलं तर इंद्राचं आसन तुलत असते. इंद्राला असं वाटते का आता आपल्या इंद्रावर म्हणजे या इंद्र लोकांचं हे इंद्रप्रस्थच घेऊन जाते का. म्हणून इंद्रानं काय केलं माहित आहे का, इंद्रानं नारदानं सांगितलं असं साहेब का तू करू नको बाबा, नाही पण ते नाही, ते इंद्राला म्हणजे इकडे थोडे हे राक्षस लोकांची हे दृष्टी माझ्या इंद्रपदावरच असते. म्हणून यांनी काय केलं माहित आहे का, तो तिकडे तपश्चर्याला गेला आणि हा इंद्र आणि इंद्राधिक जे देव आहेत ते कुठं आले माहित आहे का, इंद्राच्या आपला हिरण्यकश्यपूच्या घरी आले. आल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिथं ते लहान लहान मुलं जे होते तर त्यांना मारण्यासाठी आले. आणि कारण हे जर मारले आपण तर तो तपश्चर्या करत आहे तो वापस येईन बा आणि सोडून टाकत त्याला माहित झालं तर. पण मग आता हे कोणी दिसलं नाही त्याला, तर कयाधू दिसली त्याला. कयाधू गर्भवती होती. मग आता कयाधूलाच घेऊन तो त्या बाळकाला आणि नारद तेव्हा आळवे गेले. नारदानं म्हटलं, अरे श्री हत्येचं पाप तुझ्यावर लागते, तू इंद्र देव आहेस ना, तू देवांचा देव आहेस ना, तू नाही का, तुला देवांचा राजा आहेस ना तू, मग तू हे पाप करते का. त्याला अडवलं. मग तरी नारदाचं ऐकलं नाही यानं, हा हिला घेतलं आणि आकाश मार्गानं निघून चालला. तेवढ्यात पुन्हा नारद गेले, मूर्खपणा करू नकोस, या मुलाला तू मारू नको. मग असं कर, मग याला कुठे ठेवू, याची रक्षण मी करतो, पण याला मी कुठे जाऊ देत नाही, हिरण्यकश्यपूच्या महालात जाऊ देत नाही. बरं ठीक आहे, मी याच्यासाठी मी माझी हिला मुलगी म्हणून वागवतो. 7 वर्षापर्यंत हिचा जो मुलगा होईल, 7 वर्षापर्यंत मी याचं पालन पोषण करतो, 7व्या वर्षी तुला दान अर्पण करून टाकतो. असं इंद्राचं आणि कोणाचं, नारदाचं बोलणं झालं आणि ठरलं मग त्यांचं. मग आता कयाधूने कुटिया केली, कुटियामध्ये आपल्या मुलीप्रमाणे तिचा संगोपन केलं आणि तिला 9 महिने 9 दिवस भरले बाळ जन्माला. पण बाळ जन्माच्या अगोदरच त्याचं काय चालू होतं,
नारायण नारायण. म्हणून मग मनस सांगत असतो मी, जेव्हा गर्भवती जे स्त्री राहत असेल ना, त्या स्त्रीनं कधीही भलते सलते फोटो पाहायचे नाही, भलतं सलतं काही पाहायचं नाही, सांगत असतो मी कीर्तनातून भागवतातून. कारण काय माहित आहे का, हे जर आपण जर बघत बसलो ना, तर जसे ते जे संस्कार आहे ते संस्कार आजच्या गर्भावर पडतात, आत्महत्या करो. आणि तुम्हाला जर हे जर असत्य वाटत असाल तर तुम्ही ग्रामगीतेमध्ये राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी याच्यावर एक अध्याय लिहिलेला आहे, तो अध्याय वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल नाही का. आपल्याला इथं सांगायला वेळ नाही तेवढा, म्हणून मी एवढंच सांगतो. तर गर्भवती स्त्रीनं पहिल्या दिवसापासून म्हणा का किती याच्यापासून तर देवाचे फोटो लावा. मग वाटल्यास देव ते गर्भवती झाल्यानंतर काढून फेकाना वाटल्यास तुम्ही, त्याच्याबद्दल नाही, परंतु तुमचे जे तुमच्या मनामध्ये जे असेल, कारण ते त्या गर्भावर पूर्ण पडते. हे यानं जर तुमच्या लक्षात येत नसेल तर हा अभिमन्यू सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू हा जेव्हा सुभद्रा कोणाची बहीण होय, कृष्णाची बहीण, जेव्हा कृष्णानं सुभद्रेला चक्रव्यूहाबद्दल जेव्हा गोष्टी चालू होत्या त्यावेळेस सुभद्रा हू हू म्हणत होती. पण जेव्हा हू हू म्हणता म्हणता तिला गर्भ होती ती, तेव्हा हू हू म्हणता म्हणता तिला ती झोपाय म्हणजे तिला काय आलं, झोप यायला लागली. ती झोपली तर कृष्ण सांगत होता, पण ज्यावेळेस स्त्री झोपते ना त्यावेळेस गर्भ सुद्धा तिचा झोपत असते. ज्यावेळेस त्यांनी चक्रव्यूहाचं जेव्हा सांगणं चालू केलं तर त्या गर्भामध्ये ऐकल्या गेलं, त्या अभिमन्यूनं गर्भामध्ये ऐकलं, पण हिला झोप लागल्यामुळं गर्भ ऐकणं बंद करून देतो, सर्व कार्य बंद करतो. स्त्री जर समजा आई जर झोपली असेल ना तर गर्भ हा सर्व कार्य बंद करतो. बंद झाल्यानंतर पण त्या चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं हे त्याला माहित होतं, पण चक्रव्यूह तोडल्याचं त्याला ज्ञान नव्हतं. कारण हिला झोप लागली होती. म्हणून जे जे तुम्ही पाहता जे ऐकता ते संस्कार सर्व गर्भावधी पडतात. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, गर्भवती स्त्रीनं भलतं सलतं पाहता नाही का. म्हणूनच आजची पिढी काऊन समजा आईला आई वडिलांना लाथा काऊन मारतात माहित आहे का तुम्हाला, माहित आहे कारण माहित आहे का, कारण त्या बाईनं शोले पिक्चर पाहिलेला असते. शोले पिक्चर मध्ये फायटिंग जास्तच आहे थोड्याशा नाही का. हे आल्यावर इथेच म्हणते कुठं बाबा नाही का. पहिली जे फाईट आहे ते बापाले मारते पहिले, मग राहिले सुद्धा आईच्या कमळ्यात ठेवून देते गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे जे पेराल ते उगवेल, काय तिथं नाही का, जे पेराल तुम्ही नाही का ते उगवेल ना, असं नाही का. जे तुम्ही पेरलं तेच उगवणार आहे नाही का. अरे करण्यात हा तो किया नाही, याला प्रमाण आहे, बिना प्रमाणानं नाही. करण्यात हा तो किया नहीं अब काय को पछताए, बोया पेड़ बबूल का अमवा कहा से पाए. आंबा कुठं भेटत राजा तुला, बाबलीचा पोदा रोयला तू नाही का, आणि आंब्याची अभिलाषा करत बसला. आंबा कुठं भेटणार आहे तुला, आंबा नाही भेटणार तुला नाही. बाबूळचं झाड लावल्यानंतर तुला बाबूळच्या शेगा आणि काटे भेटणार आहे, पण आंबा भेटणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे हिरण्यकशिपूच्या मुलाला म्हणजे चांगलं वाढवलं कोण, नारदानं वाढवल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिकडे त्याची तपश्चर्या पूर्ण झाली नाही का. आणि तपश्चर्येवरून जेव्हा आला ना तो, आल्यानंतर 1 वर्षापर्यंत तरी मुलाला पुन्हा त्यांनी पाहिलं नाही. मग त्याची इच्छा झाली आपला मुलगा, आता तोपर्यंत असं ट्रेन केलं आणि त्या नारदानं बाहेर म्हणजे त्यानं गर्भातून आल्यानंतर असं ट्रेन केलं. मग आता यांना आज्ञा सोडली होती 1 वर्षपर्यंत का आता इथं जे मुलं आहेत बा ते सर्व कुठं आश्रमात पाठवा, कोणाच्या, नारद मुनीच्या. आपला मुलगा आहे तिथं जाणार, त्याचं नाव ठेवलं होतं प्रल्हाद, तेनच ठेवलं तिकडे प्रल्हाद नाही का. मग प्रल्हाद नाव ठेवल्यानंतर मग हे गेले. आता हे जे गेले का राक्षस मुलं येईले पूर्ण कोणता धडा शिकवला येईन, नारायण नारायण नारायण, सर्व नारायणाच्या इथे दिले गुप्त करून, दिले पूर्ण, त्याला दुसरं काहीच नाही. मग ते तिकून यायला लागले राजाच्या इकडे, ते नारायण नारायण म्हणायला लागले. मग आता एक दिवस काय झालं माहित आहे का, हिरण्यकश्यप असा होता का तो स्वतःला स्वयंभू मानत होता, आणि तो स्वतःला म्हणत होता का मीच देवा, विष्णू कोणी नाही. विष्णूची पूजा करत असेल त्याने मारून टाका. त्यानं अराजकता निर्माण केली पूर्ण. जो विष्णूचं नाव घेत असेल, पूजाचं सोडा, विष्णूचं नाव घेत असेल तर त्याला खतम करून टाका, असं त्यानं सत्र चालवलं. मग प्रत्येक जण कोणाची पूजा करेल, नाही हिरण्यकश्यपूची. कुठेही गेलं तर हिरण्यकश्यपूची, पुतळे त्याची हिरण्यकश्यपूचे. मग तिकून आता मुलाच्या भेटीला गेला. मुलगा आल्यानंतर
मुलाच्या भेटीला गेल्यानंतर मुलाला त्यानं काय घेतलं मस्त आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर चांगलं चांगलं गोजिरलं त्याला आणि झाल्यानंतर मग मग आता त्यांना माहित झालं का नारायण नारायण शब्द त्यानं म्हटलं का हे तू नाव कोणाचं घेत आहे बाबा. त्यानं बोध चालू केला म्हटले पिताश्री याच्याशिवाय काही नाही, नारायण सर्वच आहे नाही का. नाही ईश्वरम सर्व भूतानाम, ईश्वर सर्व भूतानाम, हा ईश्वर सर्व ठिकाणी आहे. हा प्रभू हा ईश्वर हा विष्णू सर्व वस्तूमध्ये आहे नाही का. नाही का अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसे नव्हे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिमा आहे, प्रतिमेमध्ये देव नाही का. हरी की या दासा हरी दाही दिशा, हरी म्हणजे विष्णू, हरी की या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक नाही का. भाव जसा असेल त्याला तसा हरी आहे. आपल्या पित्यानेच त्यांनी काय केलं माहित आहे का, बोध चालू केला नाही का. अशा प्रकारचं जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, पूजा ध्यान देश रूप त्याची नाही. जे जे दृष्टी दिशे ते ते हरीचं रूप आहे, पूजा ध्यान जप त्याची नाही. जे जे दिसून राहिलं तुम्हाला दृष्टीनं ते हरीचंच रूप आहे. म्हणे मी तुला कशासाठी पाठवलं होतं तुला, तू कोण आहे, कोणाचं नाव घेता. त्यांनी चेतावणी दिली, ए प्रल्हादा तू आजपासून तू नाव घ्यायचं नाही बरं. बघ तू विष्णू ते माझं कट्टर वैर आहे त्याचं, तू त्याचं नाव घेऊन राहिलं माझ्या दुश्मनाचं. पिताजी तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला त्याच्याशिवाय काहीच नाही. हे जे सर्व आहे त्याच्याशिवाय झाडाची हे पानं हाले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कुठे, अहंकार करून काय करतो तुम्ही. झाडाचं पान जरी हालून राहिलं ना त्याच्या सत्तेशिवाय नाही आहे, त्याची सत्ता सर्वत्र आहे नाही का. मग आता हे मग आता तो ऐकत नाही म्हणून, आता नाही ऐकत म्हणून त्याला मारण्याचे प्रयत्न केले. पहिला प्रयत्न केला कढईमध्ये बिलकुल तप्त असं तेल उकळायला येऊन राहिलं आणि त्याच्यामध्ये त्याला टाकलं, पण तो फुला सारखा वरती आला नाही मेला. मग एक एक हत्तीच्या पायी तुडवलं, विष दिलं, नागांच्या याच्यामध्ये टाकलं, नवे 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 नवे. मग शेवटी शेवटचा प्रयोग केला. होलिका त्याची बहीण होती, दूरची सख्खी बहीण नव्हती. आजकालच्या सख्या बहिणी त्यानं तर तिनं तर स्वतः जीवाचा प्राण दिला. होलिका नावाची तिला वरदान होतं, कोणाचं, अग्निदेवाचं. होलिकाला आता 2-4 दिवसावर आहे, 4-5 दिवसावर नाही का. ती होळी तिला वरदान होतं. कसं वरदान होतं, कोणाचं, अग्निदेवाचं. तिनं अग्निदेवाची आराधना केली, तिला वर दिला होता का तू अग्नीत जरी जाशील तर तुला काही होणार नाही, परंतु सत्य कर्म व्हावे साह्य, सत्य कर्म व्हावे साह्य. सत्य कर्म जर करत असेल तेव्हा साह्य करल बरं. बर तिनं हे शब्द ऐकले नाही. मग आता दादा अरे तू कसली चिंता करतोय, मी आहे ना, मी तुझी बहीण नाही का. हा मी याला बातच मारतो. तू ठरवलं, सांगितलं, चिता रचा, रचली चिता मोठी आणि प्रल्हादाने बोलावलं. प्रल्हादाने ही बसली त्याच्यावर, तिच्या मांडीवर प्रल्हाद आणि लावली आग. आग लावल्याबरोबर धडधड 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 होळी पेटली नाही का. होळी पेटली आणि हिनं कार्य कोणतं केलं होतं म्हणजे निषिद्ध कार्य केलं होतं. त्याच्यामुळं अग्निदेवाने तिला सहाय्य केलं नाही. धडधड 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 तीच पेटायला लागली आणि ओरडायला लागली, दादा आता वाचव. कोणाचा बाप जाणार नाही वाचवायला. गोपाल कृष्ण भगवान की कोण जाणार आहे. अरे तुम्ही दृष्ट कार्य जर करत असाल कोणी येत नाही वाचवायला तुम्हाला. अरे स्वतःचा बाप नाही येत ना, माय येत ना, कोणतंच नाही. चांगले कार्य करा, 10 जण धावून येतील तुमच्यासाठी. तिनं वाईट कार्य केलं, कोणीच नाही गेलं आणि धडधड धडधड ती पेटली आणि तो प्रल्हाद आहे जशा तसाच निघाला. एकूण प्रल्हादाला 14 प्रयत्न केले हिरण्यकश्यपूने मारण्याचे. किती? 14 प्रयत्न केले. 14 प्रयत्नामध्ये हे प्रल्हाद नाही मेला. कारण का जो त्यावेळेस करत होता ना त्यावेळेस भक्ती कोणाची राय, भगवान विष्णू. नारायण नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे चालूच होता जप त्याचा. मग शेवटी काय झालं माहित आहे का, आता हारलं सर्व काम. आता त्याला म्हणतो का रे प्रल्हाद तुझा देव कुठं आहे. तो म्हणतो बापाला, बाबा देव कुठे नाही आहे. पिताजी देव कुठे नाही आहे. तुम्ही म्हणाल तिथे देव आहे नाही का. कबीर महाराजांनी सांगितलं ते. कबीर महाराज म्हणतात, कबीर महाराजचा मुलगा कबीर महाराज म्हणत आहे देव चराचरामध्ये युक्त आहे, कण कणमय भगवंत का वास आहे. कमाल महाराज त्यांचाच मुलगा. कमाल महाराज त्यांचाच मुलगा. कमाल महाराज काय म्हणतात माहित आहे का, पिताजी आप बोलते आहे ना कि भगवंत का वास कहाँ है, कण कण में है, तो फिर टट्टी को कहा जाना, टट्टी को कहा जाना. भगवंत का वास अगर कण कण में है तो टट्टी को
कहा जाए ना, तर कबीर महाराज ने सुद्धा उत्तर दिलं. काय म्हणता? बेटा उसका उत्तर यह है, जिस मुख में राम नहीं वो है तुम्हारा पैखाना. त्या मुखामध्ये राम नसेल ना तर तुम्हाला संडासले जाण्याची जागा समजून जातं. नाहीतर तुम्ही जिथं विष्ठा करता तिथेही भगवंतच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाप म्हणतो तुझा भगवंत कुठं आहे, तुझा विष्णू कुठं आहे, बाबा तुम्ही सांगा, कोणतं स्थान रिक्त नाही आहे. नाही, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. अवघ ब्रह्मच आहे. रिता म्हणजे रिकामा, ठाव म्हणजे ठिकाण. ठिकाण कोणतंच रिकाम नाही आहे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. आणि प्रतिमा तो देव कैसा नव्हे. प्रतिमा असेल ना ती सुद्धा देवच आहे तिथं जा, नाही का. मग या खांबामध्ये आहे का? हो बाबा, त्या प्रतिमेमध्ये आहे, त्या खांबातही आहे. मग निगल आहे का याच्यामध्ये? जशी लात मारली तसाच बिलकुल खांब पडल्याबरोबर 11 विक्राळ रूप धारण केलं होतं. पुन्हा नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवानचा अवतार झालेला आहे, नाही का. नरसिंह भगवान अवतारलेले आहेत त्यातून. आणि त्यांचा अवतार म्हणसाल तुम्ही, कारण त्याला वरदान होतं. कोणाला? हिरण्यकशिपूला. का मी रात्री नाही, दिवसा नाही, वरते नाही, खालते नाही, नाही का. कोणाच्या शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, पशुनं नाही, ना माणसानं नाही, नाही का. अशा प्रकारचं पूर्ण जे वरदान होतं. पण यांना नाही का देवाधिकाच्या हातानं नाही, ना राक्षसाच्या हातानं नाही, कोणाच्या हातानं नाही, ना दिवसा नाही, ना रात्री नाही, नाही का. मग आता वरती नाही ना खालती नाही, असं जेव्हा मग त्याला अमरत्व झालं ना. परंतु सर्व देत असताना एक उणीव ठेवतो भगवंत, एक उणीव ठेवली. काय झालं मग? आता जसा आता समजा सायंकाळचा वेळ होती, यावेळी दिवसही राहत नाही ना रात्री राहत नाही. तोच काळ पकडला बरोबर, नाही का. आणि मांडीवर घेतला. वरती नाही ना खाली जमिनीवरही नाही आहे, मांडीवर आहे. ना शस्त्रानं नाही, ना अस्त्रानं नाही, नखानं फाडला, नाही का. त्यावेळेस दिवसही नव्हता ना रात्रीही नव्हता, नाही का. अशा प्रकारे. आणि ते रूप जे होतं ते देवातही नव्हतं, तर माणसातही नव्हतं ना का, जनावरातही नव्हतं. ते दोन मिळून बनलेलं होतं. ते दोन मिळून बनलेलं ते रूप होतं. अशा प्रकारे तिथं हिरण्याकश्यपूचा काय झाला? वध करण्याला. गोपाल कृष्ण भगवान की. मग वध केल्यानंतर हिरण्यकश्यपूचा, परंतु नरसिंह भगवान शांत होत नव्हते. नाही, शांत होत नव्हते. आता काय करावं म्हणून सर्व प्रयत्न त्याच्यासाठी गरुड, पक्षी, नाही का, जनावर असे 3-4 याचा रूप धारण करून एक अवतार धारण केला. पण त्या अवताराला मानले नाही. शेवटी भगवान शंकरजी आले, कारण प्रलयंकारी आहेत ते. काऊन आहे? प्रलयंकारी आहेत, त्याच्या हाती काम राहते शेवटचं, नाही का. पण ते आले, त्यांचं दोघांचं दुंबड युद्ध झालं. कोणाचं? विष्णू म्हणजे यांचं, कोणाचं? नरसिंहाचं आणि शंकरजीचं तुंबड युद्ध झालं. आणि एकामेकाला, तोही विष्णूचा अवतार, ही देवादिदेव महादेव, दोन्ही एकामेकाला बसर जात नव्हते, नाही का. मग आता बसर जात नव्हते. शेवटी ब्रह्माजी आले. ब्रह्माजीनं सांगितलं कोणाला? प्रल्हाद आले. हे प्रल्हादा, तू का बघतोस? तुझ्याशिवाय हा शांत नाही होणार, नाही का. मग प्रल्हादांना भक्त का जप केला तर थोडस ते शांत आले. तेव्हा मग त्यांची स्मृती जागृत झाली. कोणाची? नरसिंहाची जागृत झाली थोडीशी स्मृती. अरे आपण कोणासोबत लढून राहिलो. मग तेव्हा सांगितलं, मग हे ते भोलेनाथ आहेत बाबा, आणि त्यांच्यासोबत देवादिदेव, नाही का. आणि त्यांच्यासोबत मी युद्ध करून आलो, हे माझं गलत झालं. तेव्हा त्यांनी माफी मागितली. अरे देवादिदेवा माफ करा मला, नाही का. मला माफ करा, माझ्या ज्यानं चुकी झाली. तुम्ही माझ्या गुरुच्या ठिकाणी आहे. असं कोण म्हणते? नरसिंह भगवान म्हणतात. आणि नरसिंह भगवान ज्यावेळेस म्हणून राहिले ना, तर नरसिंह भगवान जेव्हा महादेव म्हणतात, हे नरसिंह भगवान हा शब्द म्हणूनही त्यांना भगवान नका म्हणू मला, कारण तुम्ही माझे गुरु आहे आणि मी तुमचा शिष्य झालेला आहोत. त्याच्यामुळे फक्त मला नरसिंह म्हटलं तरी चालेल. मग त्यांनी नरसिंह जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत म्हणे मी. मग त्यांनी नरसिंह म्हटलं आणि त्यांचा जो अवतार आहे. मग आता तुम्हाला मी गुरु मानलेला आहे. पहा, हा थोडा दृष्टांत थोडा लक्षात, दृष्टांत नाही आहे, ही कथा आहे भगवंताची. आणि सांगितलं का बा मी तुम्हाला गुरु मानलेला आहे. मग गुरु मानल्यानंतर पण आता तुम्ही मी तुमचा शिष्य आहे. मग माझी एक इच्छा आहे, माझा अवतार कोणता आहे? अंशांश अवतार आहे, नाही का. माझा अंशांश अवतार आहे. आणि मग माझा अंशांश अवतार माझा काही क्षणापुरताच आहे फक्त. मी इथून निघून जाणार आहोत. मग माझं जे आहे ते अवतार घेतलेलं, धारण केलेलं आहे मी,
नाही का, नरसिंह म्हणजे मला जो चर्म आहे कशाचा आहे, सिंहाचा आहे. हे चर्म आता मला काहीतरी दानात द्यावं लागते, कारण मी तुमचा शिष्य आहे आणि गुरुदक्षिणा ही दिल्याशिवाय ते त्याचे गुरु ऋण फिरत नाही. म्हणून माझं एक इच्छा आहे, माझी गुरुदक्षिणा घ्या, जे शिष्य दक्षिणा आहे ती दक्षिणा घ्या. कोणती आहे तर मला जे काही समजा मला तर सिंहाचं चामडा आहे, चर्म म्हणतो आपण, गजे आपलं याचं सिंहाचं चर्म नाही का, हे सिंहाचं चर्म जे आहे हे तुम्ही परिधान करा. पहा इथं पहा, हे तुम्ही ऐकलं नसेल कधी. हे जे आहे हे सिंहाचं चामडं आहे ना, हे तुम्ही परिधान करा म्हणजे माझी गुरुदक्षिणा संपली. मग त्यांनी काय केलं, त्यांचं ते अवताराचं त्यांचं ते सिंहाचं जे चामडं होतं त्यांनी परिधान केलं. आहे त्यांना, पहा आहे ना, चामडा आहे ना त्यांना, आहे ना, ते तेव्हापासून आलेलं आहे, लक्षात ठेवा. ते कोणाचं आहे, कोण दिलं, नरसिंह भगवान दिलं, नरसिंह भगवंतांना दिलं, ते त्यांनी परिधान केलं. आणि तो अवतार मग तिथून काय झाला, शांत झाला. आणि प्रल्हादानं मग नामस्मरण चालू केलं. आणि प्रल्हादाने जोपर्यंत मांडीवर घेत नाही तोपर्यंत तो अवतार संपला नाही. मग मांडीवर घेतलं आणि शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर मग प्रल्हादाला सांगितलं, बाबा प्रल्हादा आता तू राज्यकारभार कर. आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालू केला. आणि त्यांच्या पुढे मग समोर विरोचन झाला. विरोचन हा एकदम तपोबली होता. त्यानं तपाच्या बळावर सर्वच काही प्राप्त केलं होतं. परंतु हा इंद्र काय दृष्ट आहे. या एवढं चांगलं चालू असताना या विरोचनचं हा आपलं इंद्रपद घेईन बा म्हणून यानं काय केलं माहित आहे का, ते त्याचं ते आयुष्य मागितलं त्याला. कोणाला, विरोचनला. प्रल्हादचा पुत्र विरोचन आयुष्य मागितलं त्याचं. म्हणजे हा तपश्चर्या करून राहिला होता, मग आयुष्य दिल्यानंतर हा मृत्यू झाला. मग त्याच्या पोटी जो मुलगा आला होता तो आहे बली राजा. त्याची कथा आपण समोर बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपला आता टाइम होत आलेला आहे नाही का, हा, तर त्याच्यामुळं आता हे जे बाकीचं आहे समजा बळीराजाचं वगैरे आणि उद्याचा कृष्ण जन्म आहे नाही का, आता ही जी झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथेच कथेला विराम. जे काही माझी आज या तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या समोर मी प्रकट केलेली आहे, जे माझ्या मुखातून